ज्या वेळेला या ओबीसी प्रवर्गाला आरक्षणाच्या भूमिकेमध्ये आणण्याचा निर्णय घेतला होता, समाजामध्ये असलेला शोषित पीडित वंचित साथ घटक जो ओबीसी म्हणून घेतला जात होता, त्या ओबीसी प्रवर्गाला मंडल आयोगाच्या भूमिकेच्या माध्यमातून त्यावेळेला असलेले देशाचे पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्या माध्यमातून मंडल आयोगाची बजावणी झाली, अंमलबजावणी केली आणि अखंड देशामध्ये मंडल आयोगाची अंमलबजावणी करून ओबीसीला आरक्षणाचा मार्ग खुला गेला होता. ते या देशाचे पंतप्रधान व्ही.पी. सिंग म्हणजे ओबीसीचा मसिहा होता, ज्यांच्यामुळे ओबीसीला आरक्षण मिळालं. पण याच्या पुढे जाऊन देशामधल्या जवळजवळ 13 राज्यामध्ये त्यावेळेला मंडल आयोगाच्या अंमलबजावणीची शिफारसीची अंमलबजावणी केली गेली. यावेळेला महाराष्ट्र हे देशामधलं पहिलं राज्य होतं ज्यांनी ओबीसीला आरक्षण दिलं आणि त्या मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारे दुसरे कोणी होते या देशातले आणि या महाराष्ट्रातील नेते त्यावेळेचे मुख्यमंत्री शरदचंद्र पवार साहेब. मंच पे आ रहे हैं.